विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्लिश माध्यम मराठी याचं पहिल्या युनिटचं संपूर्ण व्याकरण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण समजून घेऊया अलंकार म्हणजे काय. व्यवहाराच्या भाषेपेक्षा साहित्यातील भाषा वेगळी असते. लेखक कवी हे भाषेला सौंदर्यपूर्ण बनवतात, हे आपण पाहिलेलं आहे. आता भाषा ज्या घटकांमुळे सुंदर होते, ज्या रचनांमुळे सुंदर होते, त्यांनाच भाषेचे अलंकार असे म्हणतात. जसे देखणे दिसण्यासाठी स्त्री पुरुष अंगावर दागिने म्हणजेच अलंकार घालतात, त्याचप्रमाणे भाषा अधिक सुंदर करण्यासाठी भाषिक अलंकार वापरले जातात. आता हे जे भाषिक अलंकार आहेत त्यांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक प्रकार होतो शब्द अलंकार. आता शब्द अलंकार म्हणजे काय? विशिष्ट शब्दरचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्या शब्दरचनांना म्हणतात शब्द अलंकार. दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार. तर अर्थ अलंकार म्हणजे काय? ज्या रचनांमुळे, अर्थरचनांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्याला म्हणतात अर्थ अलंकार. आपण पाहूया आता शब्द संपत्ती. सुरुवातीला आपण समानार्थी शब्द पाहूया. माऊली. माऊली या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आई. जीव. जीव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगता येईल प्राण. चंद्र. चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द सांगता येईल शशी. मन. मन या शब्दाला समानार्थी शब्द सांगता येईल चित्त. आता आपण विरुद्धार्थी शब्द पाहूया. रात्र. रात्रीचा विरुद्धार्थी शब्द दिवस. पौर्णिमा. पौर्णिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अमावस्या. भूक. भूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल तहान. जीवन. जीवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल मरण. आता आपण लिंग बदल पाहूया. माता. माता या शब्दाचं लिंग बदलूया. माताचं होईल पिता. बालक. बालकाचं लिंग बदललं तर ते होईल बालिका. मुलगी. मुलगी या शब्दाचा लिंग बदल केल्यावर होईल मुलगा. पुत्र. पुत्र या शब्दाचा लिंग बदल केल्यावर होईल कन्या. आता आपण अलंकाराचा विचार करूया. आता आपण समजून घेऊया अलंकार. उपमा अलंकार. वाक्य नीट समजून घ्या. महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. वाक्य काय आहे? महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. कोणाची तुलना केली? महाराणा प्रताप यांची. कोणाशी तुलना केली? वाघाशी. म्हणजे उपमेय काय येईल ह्या वाक्यात? महाराणा प्रताप. ज्याची तुलना केली ते उपमेय म्हणजे महाराणा प्रताप, आणि ज्याच्याशी तुलना केली ते उपमान. तुलना कोणाशी केली? वाघाबरोबर, म्हणजे उपमान आलं वाघ. समान गुणधर्म काय? तर शूरपणा. आणि दोघांमध्ये साम्य दाखवण्यासाठी वापरले शब्द सारखे. वाघासारखे, वाघासारखे म्हणजे सारखे. आता या ठिकाणी पहा, 2 वस्तूंमध्ये, 2 घटकांमध्ये साम्य दाखवलेले. 2 घटकांमध्ये किंवा 2 कृतीमध्ये किंवा 2 वस्तूंमध्ये साम्य दाखवलेलं असेल तर त्या ठिकाणी अलंकार होतो उपमा अलंकार. उपमा अलंकाराचं लक्षण काय सांगता येईल?
तर दोन वस्तूंतील, दोन कृतींतील किंवा दोन घटकांतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. आता उपमा अलंकारामध्ये दोन घटकांमधलं साम्य दाखवण्यासाठी काही साम्यदर्शक शब्दांचा प्रयोग केला जातो. ते शब्द कोणते असतात? तर सम, समान, सारखे, वानी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश, परी, गत यासारखे शब्द साम्य दाखवण्यासाठी वापरले जातात. आता आपण उत्प्रेक्षा अलंकार पाहूया. आता हे वाक्य पहा. लहानगी वसुधा जणू गोड परीच. वाक्य काय आहे? लहानगी वसुधा जणू गोड परीच. तुलना कोणाची केली? वसुधाची. म्हणजे उपमेय काय आलं? वसुधा. तुलना कोणाबरोबर केली? परीबरोबर. म्हणजे उपमान काय आलं? परी. समान गुणधर्म काय? तर सुंदरता, गोजिरेपणा. आणि दोघांमधलं ऐक्य दाखवण्यासाठी, म्हणजे पहिला घटक जणू दुसरा घटक आहे हे दाखवण्यासाठी शब्द वापरला जणू. आता लक्षात घ्या, जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. पहिला घटक जणू दुसरा घटक आहे हे दाखवण्यासाठी काही शब्दांचा प्रयोग केला जातो. ते शब्द कोणते असतात? तर जणू, जणू काय, म्हणजे जणू, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे यासारखे शब्द वापरले जातात. आता हे उदाहरण पहा, ऐका. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. वाक्य काय आहे? सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. आता या ठिकाणी उपमेय काय? उपमेय काय आहे? तू. आणि उपमान काय आहे? पावसाळी आकाश. तुझा रंग कसा आहे? तर पावसाळी नभापरी. म्हणजे कोणाला उपमा दिली? तुला. उपमेय झालं तू, उपमान झालं पावसाळी आकाश. समान गुणधर्म काय? तर सावळा रंग. आणि साम्य दाखवण्यासाठी शब्द काय वापरला? परी. एकरूपता दाखवण्यासाठी शब्द वापरला परी. आता हे उदाहरण ऐका. मेघासारखा तो श्याम सावळा. मेघासारखा तो श्याम सावळा. उपमा कोणाला दिली? श्यामला. म्हणून उपमेय झालं श्याम. कोणाची उपमा दिली? मेघाची. मग उपमान झाला मेघ. उपमान झाला मेघ. साम्य काय? तर सावळा रंग. आणि साम्यतादर्शक शब्द काय वापरला? सारखा. आता पुढचं वाक्य ऐका. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. तुलना कोणाची केली? त्याचे अक्षर. मग उपमेय काय ह्यामध्ये? त्याचे अक्षर. तुलना कोणाबरोबर केली? मोत्याबरोबर. मग उपमान काय आलं? मोती. या दोघांमध्ये समानता काय आहे? सुंदरता. शब्द सारखेपणा दाखवण्यासाठी कोणता वापरला? सारखे, मोत्यासारखे. आता पुढील वाक्य ऐका. हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. तुलना कोणाची केली? आंब्याची. मग उपमेय काय आलं? आंबा. कोणाबरोबर केली? साखरेबरोबर.
मग उपमान काय आलं इथे? साखर. या दोघांमध्ये सारखेपणा कोणत्या बाबतीत आहे? तर गोडपणा. आणि साम्यवाचक शब्द कोणता वापरला? जणू. आता हे वाक्य ऐका. गरगर फिरे विमान हलवुनी, पंख उडत नवी हे पक्षीच जणू महान. आता या वाक्यामध्ये तुलना कोणाची केलेली? विमानाची. कोणाबरोबर केली? पक्षाबरोबर. मग उपमेय काय आलं? विमान. उपमान काय आलं? पक्षी. आणि सारखेपणा कोणत्या बाबतीत आहे? म्हणजे समान गुणधर्म काय? तर गरगर फिरणे. आणि साम्यवाचक शब्द कोणता वापरला? जणू. पक्षीचं जणू. आता हे वाक्य ऐका. तारांगण ही स्पष्ट बिंबले, स्नाना जणू हे मुनी अवतरले. कोणाचं वर्णन केलंय? कोणाची तुलना केली? तारांगणाची. कोणाबरोबर केली? मुनींबरोबर. मग या वाक्यामध्ये उपमेय काय आलं? तारांगण. उपमान काय आलं? मुनी. समान गुणधर्म काय? तर स्नान करणे. शब्द कोणता वापरला? साम्यता वाचक जणू. तारांगण ही स्पष्ट बिंबले, स्नाना जणू हे मुनी अवतरले. आता पुढील वाक्य ऐका. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. तुलना कोणाची केली? आईच्या प्रेमाची. कोणाशी केली? सागराबरोबर. मग उपमेय काय आलं? आईचं प्रेम. आणि उपमान काय आलं? सागर. दोघांमध्ये समान गुणधर्म कोणता? तर प्रेमळपणा. आणि साम्यतादर्शक शब्द कोणता वापरला? जणू. आता पुढचं वाक्य ऐका. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. कोणाची तुलना केली? तिच्या डोळ्यांची. कोणाशी? कमळाच्या पाकळ्यांशी. मग उपमेय काय आलं? तिचे डोळे. उपमान काय येईल? कमळाच्या पाकळ्या. सुंदर गुणधर्म काय आहे? तर सुंदरता. समान गुणधर्म सुंदरता. आणि साम्यवाचक शब्द वापरला सारखे. पुढचा शब्द आहे खंडाळ्याहून. तिसरा शब्द आहे पुण्याची. चौथा शब्द आहे थाटामाटाने. खंडाळ्याला ला प्रत्यय लागला. विभक्ती कोणती? चतुर्थी. खंडाळ्याहून हून लागला. विभक्ती कोणती? पंचमी. पुण्याची ची लागला प्रत्यय. विभक्ती कोणती? षष्ठी. थाटामाटाने ने लागला प्रत्यय. विभक्ती कोणती? तृतीया. आता हे शब्द पहा. घाटाखाली, खंडाळ्यापासून. तर घाटाखाली याचा मूळ शब्द कोणता आहे? घाट. याला शब्दयोगी अव्यय जोडले गेले. ते कोणतं आहे? खाली. घाटाखाली. आणि याचं सामान्य रूप काय होईल? तर घाटा. पुढचा शब्द आहे खंडाळ्यापासून. मूळ शब्द काय? खंडाळा. शब्दयोगी अव्यय कोणतं त्याला आलंय? पासून. आणि सामान्य रूप काय होईल या शब्दाचं? खंडाळ्या. आता हे वाक्य ऐका. आणि उपमेय उपमान समान गुणधर्म आपल्याला सांगायचे. ढगा आडुनी एक चांदणी, जणू परी अवतरली गगनी. आता या वाक्यामध्ये कोणाची तुलना केली? चांदणीची. कोणाशी केली? परीशी. मग उपमेय काय ह्या वाक्यामध्ये? तर चांदणी. आणि उपमान काय? परी. समान गुणधर्म काय? सुंदरता म्हणा किंवा तेजस्विता. आणि शब्द कोणता आला?
साम्य दाखवणारा जणू. ढगा आडूनी एक चांदणी, जणू परी अवतरली गगणी. पुढचं वाक्य ऐका. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. कोणाची तुलना केली? मृगाचे तुषार. आणि कोणाबरोबर केली? तर आईचे दूध. माऊलीच्या दुग्धापरी. मग उपमेय काय याच्यामध्ये? मृगाचे तुषार, कारण त्यांची तुलना केली. कोणाबरोबर? आईच्या दुधाबरोबर. मग उपमान काय? आईचे दूध. समान गुणधर्म काय? गोडी. साम्यवाचक शब्द काय आला? परी. परी. आता आपण समास समजून घेऊया. समास. आता हे वाक्य ऐका. चंद्राचा अस्त झाला. हेच वाक्य आपण कसे म्हणू शकतो? चंद्रास्त झाला. दुसरं वाक्य ऐका. प्रत्येक दारात तोरणे बांधली. हे वाक्य आपण असं म्हणू शकतो, दारोदारी तोरणे बांधली. चंद्राचा अस्त याच्या ऐवजी आपण शब्द तयार केला चंद्रास्त. आणि प्रत्येक दारात ह्याच्या 2 शब्दांपासून शब्द तयार केला दारोदारी. आता ही दोन्ही वाक्य आपण जर पाहिली, चंद्राचा अस्त झाला आणि चंद्रास्त झाला. प्रत्येक दारात तोरणे बांधली आणि दारोदारी तोरणे बांधली. या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, पण दोन्ही गटातले शब्द मात्र सारखे नाहीत. इकडे चंद्राचं असतं, तिकडे चंद्र असतं. इकडे प्रत्येक दारात, तिकडे दारोदारी. आता फरक काय झाला बघा. बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणाऱ्या ज्या विभक्ती असतात किंवा प्रत्यय असतात ते आपण काढून टाकतो आणि सुटसुटीत असे जोड शब्द बनवतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणालाच समास असे म्हणतात. अशा एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी चंद्रास्त आणि दारोदारी हे सामासिक शब्द आहेत. आता हे जे सामासिक शब्द असतात ते कोणत्या शब्दांपासून तयार झाले हे दाखवण्यासाठी आपण त्यांची फोड करतो, त्यालाच म्हणतात विग्रह. जसा चंद्राचा अस्त, प्रत्येक दारात, हे विग्रहातून आलेले शब्द आहेत. आता शब्दांपासून, शब्दसमूहांपासून सामासिक शब्द तयार होतात. बघा आता इकडे शब्द बघू आपण. सूर्याचा उदय असे 2 शब्द आहेत. त्याचा सामासिक शब्द काय होतो? सूर्योदय. शब्दसमूह पहा. दिवसा मागून दिवस, याचा सामासिक शब्द काय होईल? दिवसेंदिवस. अज्ञानरूपी अमृत, हे 2 शब्द आहेत. त्याचा सामासिक शब्द काय होईल? ज्ञानामृत. 5 आरत्यांचा समूह, हे शब्द आहेत. यांचा सामासिक शब्द काय होईल? पंचारती. प्रत्येक घरी, हे 2 शब्द आहेत. त्याचा सामासिक शब्द होतो घरोघरी. लंब आहे उदर ज्याचे असा तो, हा जो शब्दसमूह आहे याचा सामासिक शब्द काय होईल? लंबोदर. गुरु आणि शिष्य, हे जे शब्द आहेत त्यांचा शब्द होईल गुरु शिष्य. आता आपण विरुद्धार्थी शब्द पाहूया. खात्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो शंका. प्रश्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उत्तर. धीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो भित्रा. हजर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो गैरहजर. सुंदर याचा विरुद्धार्थी कुरूप. स्तुती याचा विरुद्धार्थी शब्द होतो निंदा. आता हे शब्द ऐका, त्यांच्या आपल्याला विभक्ती ओळखायचे आहेत. खंडाळ्याला शब्द काय आहे? खंडाळ्याला. आता आपण पर्यायवाची शब्द पाहूया काही शब्दांचे. मुनीम याचा पर्यायवाची शब्द कोणता?
कारकून. आश्चर्य याचा पर्यायवाची शब्द नवल. सरळ मार्गी याचा पर्यायवाची शब्द एकेरी. नावाजलेले याला पर्यायवाची शब्द आहे नामांकित. फुकट याचा पर्यायवाची शब्द आहे मोफत. गंमत याचा पर्यायवाची शब्द होतो मौज. आता हे शब्द ऐका. गोकुळदास आणि शंकर शेठ याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचे 4 एका शब्दाचे. आता गोकुळदास हा शब्द पाहू आणि त्याच्यातून तयार होणारे नवीन शब्द पाहू. 1 गोकुळ, 2 कुळ, 3 दास, 4 सदा. आता हा शब्द ऐका शंकर शेठ. तर ह्याच्यापासून 4 अर्थपूर्ण शब्द कसे होतील. 1 होईल शंकर, दुसरा होईल कर, तिसरा होईल शेठ आणि चौथा होईल टर.